Hello student, in last lecture we learned about buffer solution. Now problem based on buffer solution. First problem, calculate the pH of buffer solution containing 0.05 moles NaF per liter and 0.015 mole HF per liter and value of Ka is given. We have to calculate pH of buffer solution. आता pH ऑफ बफर सोल्युशन कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण एक इक्वेशन बघितलं. ते इक्वेशन म्हणजे हँडरसन हॅसलबाल्च इक्वेशन. फॉर pH ऑफ ॲसिडिक बफर pH इक्वल टू pKa प्लस log टू दी बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲसिड. आणि ते जर बेसिक बफर सोल्युशन असेल तर बेसिक बफर सोल्युशनचा pOH आपण सुरुवातीला मेजर करतो आणि नंतर pH प्लस pOH इक्वल टू 14 हे इक्वेशन वापरून म्हणजे हे रिलेशन बिटवीन pH अँड pOH रिलेशन वापरून आपण pH बेसिक बफर सोल्युशनचा सुद्धा मेजर करू शकतो. मग आपल्याला इथं pH बफर सोल्युशन, आता बफर सोल्युशन कुठलं दिलं तर कंटेनिंग 0.05 मोल NaF. NaF हे काय आहे तर सॉल्ट आहे आणि इथं दिलं HF म्हणजे ॲसिड. तर हे ॲसिडिक बफर सोल्युशन आहे आणि आपल्याला व्हॅल्यू ही Ka ची व्हॅल्यू दिली. वीक ॲसिडसाठी आपल्याला डिसोसिएशन कॉन्स्टंट Ka दिलेला आहे. गिव्हन डाटा काय काय दिलंय, कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट दिलं. कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट कुठलं आहे NaF इक्वल टू 0.05 मोल्स पर लिटर. मोल पर लिटर म्हणजे मोल्स पर लिटर आपल्याला दिले. आणखी कॉन्सन्ट्रेशन ऑफ HF ॲसिड, वीक ॲसिडचं कॉन्सन्ट्रेशन दिलंय. ते ॲसिड कुठलं आहे आपण इथं ॲसिड लिहू. कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲसिड दिलंय आपल्याला वीक ॲसिड HF आणि त्याचं कॉन्सन्ट्रेशन दिलंय 0.015 मोल्स पर लिटर. आणि आणखी दिलंय तर Ka ची व्हॅल्यू दिली 7.2 इंटू 10⁻⁻⁴. देन अकॉर्डिंग टू हँडरसन हॅसलबाल्च इक्वेशन pH of acidic buffer solution pH equal to pKa plus log to the base 10 concentration of salt divided by concentration of acid. ओके नाही. आता आपल्याला कॉन्सन्ट्रेशन सॉल्ट दिलंय, ॲसिडचं कॉन्सन्ट्रेशन दिलंय, परंतु pKa ची व्हॅल्यू डायरेक्ट दिलेली नाही. मग आपण Ka च्या व्हॅल्यूवरून pKa ची व्हॅल्यू काढू शकतो. pKa इक्वल टू निगेटिव्ह लॉग टू दी बेस 10 ऑफ Ka. जसं आपण pH मेजर करतो अकॉर्डिंग टू डिफिनेशन pH इक्वल टू निगेटिव्ह लॉग टू दी बेस 10 ऑफ H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन ॲज वेल ॲज pOH इज इक्वल टू निगेटिव्ह लॉग टू दी बेस 10 ऑफ OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन. तसंच इथं Ka ची व्हॅल्यू दिलेली असेल तर आपण pKa कॅल्क्युलेट करू शकतो. तर निगेटिव्ह लॉग टू दी बेस 10 कशाचा लॉग तर 7.2 इंटू 10⁻⁻⁴. आता हे निगेटिव्ह साईन आपण बाहेर घेऊ आणि लॉग ऑफ 7.2 प्लस लॉग ऑफ 10⁻⁴. ओके नाही. आता इथं निगेटिव्ह साईन आणि लॉग ऑफ 7.2 0.72चा 0मध्ये 72चा 0मध्ये येतो 0.8572 आणि हे काय होईल लॉग ऑफ 10⁻⁴ म्हणजे -4.00. ओके नाही. आता निगेटिव्ह साईननं मल्टिप्लाय केलं तर हे काय होईल निगेटिव्ह होईल आणि इथं निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह हे काय होईल पॉझिटिव्ह. तर 4.0 मायनस 0.8572
किती येईल? हे 8 आणि 10तून 8 गेले, 2, 6 गेले, 4, 9 गेले, 1 आणि हे 3, 3.1428. ओके नाही. आता ही झाली PKAची व्हॅल्यू. मग आपलं इक्वेशन PH आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. PH इक्वल टू PKAची व्हॅल्यू आली 3.1428. त्यानंतर प्लस log टू दी बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट किती दिलं? 0.05. 0.05 डिवायडेड बाय 0.015 इक्वल टू 3.1428 प्लस लॉग ऑफ, आता आपण हे एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये लिहू, 5 × 10⁻² होईल आणि हे काय होईल? 15 × 10⁻³ होईल. आता हे 5 न आपण जर डिवाइड केलं तर हा 3चा इथं भाग जातो. 3.1428 प्लस हे काय होईल? 1/3 आणि हे 10⁻³ वरती आला तर 10⁻+3 म्हणजे इथं काय होईल? -2 + 3 दॅट इज इक्वल टू 10⁻+1 म्हणजेच 10. इथं काय झालं? 10 डिवायडेड बाय 3 1428, तर 3 न डिवाइड केल्यानंतर 3.33. सॉरी, इथं हे लॉग लिहायचं राहील आपलं. इथं काय होईल? लॉग ऑफ 1/3 × 10 आणि मग 10 डिवायडेड बाय 3 म्हणजे लॉग ऑफ 3.33 इक्वल टू 3.1428 प्लस 0.33चा 3 मध्ये आपल्याला बघायचा आहे, तो येतो 0.5224. 5224. आता याची ॲडिशन करू. 8 × 4 12, 2 × 2 4 आणि 5 आणि हे 6 6 आणि हे 3 म्हणजेच किती येईल? 3.67. हा झाला PH ऑफ बफर सोल्युशन इज 3.67. आता सेकंड प्रॉब्लेम आपण सॉल्व करू. Calculate pH of buffer solution. Composed of 0.1 molar weak base. Weak base BOH and 0.2 molar of its salt. BA. Then value of Kb also given. Kb equal to 1.8 × 10⁻⁵ for the weak base. Calculate pH of buffer solution. बफर सोल्युशनचा pH विचारला आणि बफर कुठल्या प्रकारचे आहे तर वीक बेस BOH आणि त्याचं सॉल्ट, वीक बेस आणि त्याचं सॉल्ट दिलं म्हणजे बेसिक बफर सोल्युशन दिलेलं आहे. मग बेसिक बफर सोल्युशनचा pH जर काढायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल? pH + POH इक्वल टू 14 म्हणजे आधी काढावं लागेल आपल्याला POH म्हणजेच pH इक्वल टू 14 - POH आल्यानंतर आपल्याला हा pH आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल. मग POH काढायचा असेल तर फॉर्म्युला आपल्याला हँडरसन-हॅसलबाल्च इक्वेशन PKB ओके नाही प्लस log टू दी बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट
डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ बेस, हा फॉर्म्युला. आणि त्यामध्ये सुद्धा पी के बी डायरेक्ट दिलेलं नाही, तर व्हॅल्यू कशाची दिलेली आपल्याला के बी. मग पी के बी इक्वल टू निगेटिव्ह लॉग टू दी बेस 10 ऑफ के बी, हे वापरून पी के बी काढणार, नंतर पी ओ एच कॅल्क्युलेट करणार आणि नंतर आपण पी एच कॅल्क्युलेट करणार. आता आपण स्टेप बाय स्टेप करू. सुरुवातीला आपण गिव्हन डाटा, कॉन्सन्ट्रेशन ऑफ वीक बेस, कॉन्सन्ट्रेशन ऑफ बेस त्याला काय म्हटलंय, बी ओ एच म्हटलंय, कुठलंही नाव नाही दिलेलं. बी ओ एच इक्वल टू 0.1 मोलार. कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट दिलेलं आहे, ईट सॉल्ट, त्याचं सॉल्ट बी ए इज अ सॉल्ट 0.2 मोलार. त्यानंतर के बीची व्हॅल्यू दिली आहे 1.8 इंटू 10⁻⁻5, हे वीक बेससाठी. देअरफॉर पी के बी इक्वल टू निगेटिव्ह लॉग टू दी बेस 10 ऑफ के बी. निगेटिव्ह लॉग टू दी बेस 10 1.8 इंटू 10⁻⁻5. निगेटिव्ह साईन ब्रॅकेटच्या बाहेर घेऊ आपण. लॉग ऑफ 1.8 प्लस लॉग ऑफ 10⁻⁻5 इक्वल टू काय होणार आहे, 0.18चा 0मध्ये, तर 18चा 0मध्ये येतो 2553, 2553 आणि हे येतील -5 इंटू 1. आता हे होतील -5 इंटू निगेटिव्ह साईन, निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह 5.00 आणि हे काय होईल -0.2553. आता याचं जर सबट्रॅक्शन आपण केलं तर काय होईल, इथं राहतील 10तून 3 गेले 7, 6 गेले 4, पुन्हा 6 गेल्यानंतर 4 आणि 3 गेल्यानंतर 7 आणि हे 4 पॉईंट. या दोन्हीची आपण सबट्रॅक्शन करून घेतली, ती आली 4.7447. ही आली पी के बीची आपली व्हॅल्यू, पी के बी. देन अकॉर्डिंग टू हेंडरसन हॅसलबाल्च इक्वेशन, पी ओ एच इक्वल टू, कारण इथं पी के बी आलं, आपल्याला अगोदर पी ओ एच काढून घ्यावं लागेल. पी ओ एच इक्वल टू पी के बी प्लस लॉग टू दी बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ बेस. बेसिक बफर असल्यामुळे आपण हा फॉर्म्युला लिहिला, इक्वल टू 4.7447 प्लस लॉग टू दी बेस 10. कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट किती दिलं आपल्याला, 0.2 मोलार आणि बेस 0.1 मोलार इक्वल टू 4.7447 प्लस लॉग. आता हे एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये लिहिलं तर काय होईल, 2 इंटू 10⁻⁻1 आणि हे 1 इंटू 10⁻⁻1, हे दोन्ही कॅन्सल झालं, म्हणजे किती येणार, लॉग ऑफ 2 येणार. 4.7447 प्लस लॉग ऑफ 2 किती, 0.3010. आणि आता याची ॲडिशन लिहू आपण, 7 5 4 हा 0 आणि हे 5. आता हा झाला पी ओ एच. आता पी एच इक्वल टू 14 मायनस पी ओ एच इक्वल टू 14 मायनस 5.0457 किती येईल, 5.0457. हे 3, हे 4, हे 5, हे 9 आणि हे 8 इक्वल टू 8.9543. आपल्या पुस्तकामध्ये 13 पॉईंट समथिंग आन्सर दिलेलं आहे, परंतु करेक्ट आन्सर आहे 8.9543.